नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्यात एक मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे। आरोपींनी विश्वासघात करून 7,78,000 रुपयाची रक्कम घेऊन फिर्यादीला ठगले आहेत। या प्रकरणी आरोपाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि पोलीस तपास सुरू आहेत। ही घटना 5 मार्च 2024 ते 28 जानेवारी 2025 च्या दरम्यान घडली। फिर्यादी विपिन गाडलीवार यांच्या व्यवसायातील कर्मचारी सुनील सहारेने त्यांच्या ग्राहकांकडून पैसे कलेक्शन केले होते। मात्र त्याने या पैशांची रक्कम फिर्यादीच्या अकाउंटमध्ये न टाकता आपल्या 2 साथीदारांसोबत संगनमत करून 7,78,000 रुपयांची रक्कम उचलली। फिर्यादीला या फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर त्याने आरोपींना रक्कम परत मागितली। मात्र आरोपींनी टाळाटाळ करून पैसे परत न करता फिर्यादीला धमकी दिली। त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, ज्यावर धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार कारवाई सुरू आहे। आपल्याकडे पोलीस स्टेशन धंतोलीला फिर्यादी विपिन सुरेश गाडगीलवार यांनी आपल्याला तक्रार दिलेली होती। त्यांच्या तक्रारीची आपण चौकशीवरून आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे फसवणुकीचा। आरोपी आहे त्याच्यामध्ये सुनील मधुकर सहारे आणि राहुल मधुकर सहारे, मंगेश मधुकर सहारे यांनी लोकांना ग्राहकांना लोनचे पैसे जे EMI असतात ते EMI चे पैसे ते जमा करत होते, परंतु अकाउंटमध्ये न टाकता ते फसवणूक करत होते, ते गाळ स्वतःच करून। तर त्या बेसवर आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक तपास चालू आहे। मी सर्वांना हे असं आवाहन करणार आहे की तुम्हाला अशा प्रकारे कोणीही फसवणूक करत असेल तर तुम्ही खात्री करा, त्या गोष्टीचं बळी पडू नका आणि तुमची अशी फसवणूक झाली असेल तर कृपया पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या। हा प्रकार एक गंभीर फसवणूक आहे, ज्यात आरोपींनी आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला। तपास सुरू असून पोलिसांनी योग्य कारवाईची गती दिली आहे। अशी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाईल।